हॅलो. चला फलंदाज जाऊ द्या मैदानामध्ये. तर अच्छा डे फॉर्मॅट मधला हा दुसरा सामना आपण पाहतोय, कारण पहिला सामना मात्र एक तर्फे आपण पाहिला. लवकरात लवकर सामना संपला गेलाय. धानसर वर्सेस कोपरा संघाने एक जबरदस्त विजय संपादन केला. आता इथे मात्र दुसऱ्या मॅचला सुरुवात होतीये आणि दुसरा सामना आपण पाहतोय भैरव देव रिडगर वर्सेस स्वर्गीय निरामंती जय भोलेनाथ गावदेवी पिसारवे या दोन संघांमधली लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर मात्र इथे फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय तो कॅप्टन विजय पवारने. आणि नक्कीच हा निर्णय कितपत योग्य ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त सीमित क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहत असतो की टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारणं, त्यानंतर मात्र कुठेतरी समोरच्या संघाला कमी धावांपर्यंत रोखणं आणि त्या चेसिंग करत असताना मात्र त्या धावांचा मात्र सहजता पाठलाग करणं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. परंतु कधी कधी फलंदाजी यासाठी देखील घेतली जाते. तर या दरम्यान आदरणीय सन्माननीय आमचे बंधुतुल्य मित्र निलेशजी तांबडे साहेब या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री छत्रपती ट्रॉफी 2026 मध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आमचे तुकाराम शेठ पाटील साहेब मॅच आनंद घेतात. अविनाशजी पाटील असतील, त्यानंतर सुनीलजी मोरे, प्रवीणदादा दळवी असतील, विजयजी राजे, आमचे राजेश पाटील, त्यानंतर आमचे हेमंत पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. या सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज पाहतोय प्रणव भोपी, मंगेश आणि यश जोडी मैदानामध्ये. यस क्या बात आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा आतमध्ये आलाय, थोडी अपील, परंतु कुठेतरी अंपायर देखील अपील फेटाळू लावले जातात. इथून मात्र सिंगल डॉट आली, डॉट चेंडू आलाय. तिकडे मंगेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो यश म्हात्रे. हो, गलीच्या क्षेत्रामध्ये थोडासा फ्लाय स्लिप होता जवळच, मात्र इथे एक धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने मात्र आता सुरुवात झाली आहे. मंगेशने मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. एका धावेने मात्र सुरुवात होतीये टीम पिसारवेची. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं गरजेचं, कारण मागचा सामना आपण पाहिला राहुल तुमचाच होता. लो स्कोरिंग सामना होता. 32 धावांची गरज असताना फक्त सहजता तो सामना फिनिश झाला. पण कुठेतरी 5 षटकांमध्ये किमान 55-60 पर्यंत मजल मारणं गरजेचं असतं. आणि जर ज्या वेळेला तुमचा कमी स्कोर असतो त्यावेळेला तुमच्या सुरुवातीचे 2 षटक हे निर्णायक असायला हवेत, तर त्या सामन्यामध्ये रंगत निर्माण होत असते. परंतु तसं घडलं नाहीये. इथे मात्र तो प्रयत्न होईल का हा प्रश्न निर्माण आहे. मैदानामध्ये पिसारवे संघ फलंदाजी करतोय. अजून एक सिंगल. हो, इथे मात्र क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्पेअरलेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तिथे गौरव. सिंगल मिळेल एक ती मंगेशसाठी. एका धावेने मात्र धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज खूप सुंदर गोलंदाजी करतोय प्रणव भोपी. कारण त्याला माहिती आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक सौरभ आलाय. कोणती चूक नाहीये. पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे मास्टर. मॅचचा आनंद घेत असेल सुनील दादा पाटील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. ते देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यानंतर जे लक्ष्मण दादा असतील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथे मात्र आता यश आउट झाल्यानंतर मैदानामध्ये येतोय स्वतः संघ नायक विजय पवार.
ज्याच्या नावाने हा संघ मात्र ओळखला जातोय. पिसारबे संघ ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये उतरत असतो त्या त्या वेळेला मात्र हा नाव मात्र नेहमीच राहुल चर्चेमध्ये असतोय आणि तोच विजय पवार मात्र मैदानामध्ये आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला प्रणवचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेकलेत आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्यात. आमचे पापडीच्या पाड्याचे निलेश तांबडे इथे आलेले आहेत. निलेश दादा स्वागत आहे तुमचं. एक दिलदार व्यक्ती सही आपण नक्कीच निलेश ला पाहतोय ते इथे आलेत. हो आणि इथे मात्र हा स्वागत शक्यता निलेश तुमचं केलंय. षटकार आलाय डायरेक्ट व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका विजय पवारचा. आल्या आल्या 6 रन्स. बघा हल्ली डीजे ऑपरेटर कमलाकर शेठ एवढे हुशार झालेत ना की कोणता मान्यवर व्यासपीठावरती आला, कोणता प्रेक्षक मैदानामध्ये आला, लगेच त्यांच्याकडे सगळ्या क्लिप रेडी असतात. आणि इथे आपले निलेश तांबडे यांच्या नावाचा एक सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालाय. धावसंख्या पहिल्या षटकानंतर तब्बल 7 आली, 9 आली आहे. एक षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय विजय पवारच्या बॅटमधून. म्हणजे कुठेतरी राहुल परिस्थिती बिकट होती, परंतु ती बिकट परिस्थिती शेवटच्या चेंडूवरती सुधारण्याचा प्रयत्न विजयने केलाय. 9 धावा धावफलकावरती. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज निशांत भोपे आलाय. निशांत समोर फलंदाज मंगेश. हा खेळाडू देखील खूप चर्चेमध्ये आहे. तब्बल या 2-3 वर्षामध्ये चांगला फॉर्म. आणि इथे मात्र क्या बात आहे, कव्हर पॉइंटला मात्र जबरदस्त फिल्डिंग अभिषेकची पाहायला मिळाली आहे. क्लास दाखवलाय. खऱ्या अर्थाने शॉट अतिशय चांगला होता. जर इथे मिस झाला असता तर चेंडू सीमा पलीकडे गेला असता. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. जबरदस्त हा सामना देखील होईल राहुल यात शंका नाहीये. खूप सुंदर मैदान सजवलं गेलंय. अजून सजवलं असतं परंतु काही आता अडचणी आपल्या समोर आहेत. परंतु पुढच्या वर्षी कमलाकर शेठ यापेक्षा अजून तुमचा थाट पाहायला मिळेल. कारण सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका, त्याचं काही तर आचारसंहितेचे बंधन, त्यामुळे मैदान आम्हाला सजवता आलं नाहीये. तर इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. निशांत समोर फलंदाज. विजय पवारसाठी हा चेंडू, काय चेंडू होता, जबरदस्त. कारण ज्या गतीने इथे फेकला गेलाय नक्कीच, परंतु विजय पवारचा फटका कुठेतरी ज्या अँगलने ज्या अनुषंगाने खेळायचा होता तो मिस झालाय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. हो क्या बात आहे, शॉट लेगला जबरदस्त फिल्डिंग. आयुष होता तिथे. बघा सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक युवा टॅलेंट आजकाल मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स देत असतो आणि त्याचाच प्रयत्न मात्र आयुषचा इथे रीडगर संघाच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते 11 वरती. हा ट्रॅकर होता, थोडासा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी झाली. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. धावफलकावरती धावा त्या 11 धावा. षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाज निशांत समोर फलंदाज मंगेश. हो 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 इथे मात्र जसा आला तसा पाठवला. स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय षटकार. शेवटच्या चेंडूवरती हा षटकार मंगेशच्या बॅट मधून. नवनाथ शेठ मात्रे देखील मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ऋषिकेश मात्रे यांना देखील आम्ही इन्व्हाइट करू व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टीम मीटिंगसाठी अजिबात वेळ नाही आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. टायमावरती आपल्याला सामने इथे फिनिश करायची. यस काउंट सर.
क्या बात आहे, जबरदस्त. साईने मात्र संपूर्ण कमान या स्पर्धेची आपल्या खांद्यावरती घेतली आणि सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन साई राजे यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करूया. इथे पाहायला गेलं तर 2 षटकं संपली गेलेत. पॉवर प्लेची जी बंधन होती ती मात्र आता इथे कुठेतरी हटली गेलेत, कारण 2 षटकांमध्ये तब्बल धावा 17 धावा. राहुल विचार केला तर पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आला आणि या ओव्हरमध्ये देखील तसंच चित्र आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र गोलंदाज रोशन कडू आलाय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक रोशन कडूचं आपण पाहतोय. विजय पवार खेळण्यासाठी सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकचं पाहायला मिळालंय. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल. एका धाबेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 18 वरती. 18 धावा. पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर केली जाते लाईव्हच्या माध्यमातून. प्राप्ती डिजिटल लाईव्ह. जितू गोंदली. हो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विस्तामिक स्ट्रोक आहे. बीट विकेटला मात्र चांगला झेल टिपलाय तर सौरभने. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावावरती आधारित एक सुंदर असं पोवाडं आपण ऐकलं. का देऊ नये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दिबांचंच. ही हाक मात्र नक्कीच आपल्या सर्व भूमिपुत्रांची आहे आणि ती नक्कीच ऐकावी लागेल. तर इथे मात्र तिसरा षटक आपण पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने झेंडू हाताळली होतीये. अजून एक धाव मात्र नक्कीच आली आहे. 19 धावा 22च्या स्वरूपामध्ये धाव आहे. धावसंख्या 19 वरती 2 गडी बाद 19 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सुंदर स्पर्धा पाहतो आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा हा मैदान इथे सजवलं गेलंय आणि त्याचबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचा सामना आज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काय घडेल प्रेक्षकांचं लक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये लागलं गेलंय की हा सामना कशा पद्धतीचा असेल. इथे मात्र थोडासा अंपायर कडे पाहिलं जात आहे. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता थोडासा स्विंग केला जातोय. वाईटचा ती रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. बॅटिंग रिव्ह्यू असेल नक्कीच पंचांनी दर्शवलं गेलंय. लालचंद गावंड आणि त्याचबरोबर अनिल टेंबे, ज्याला प्रवीण गायकर नेहमी टेंबा बहुमा म्हणतात. यस, तर इथे चेक केला जातोय. बघूया आपण. आठ संघ प्रत्येक दिवशी मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतात. ही एक विशेषता या स्पर्धेची राहुल आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे सुपर 10 आणि सुपर 5 ला एक संघ पोहोचलाय चिंद्रन. तर आजच्या दिवसामध्ये पाहूया आपण. यस, इस फेअर डिलिव्हरी आहे. तर इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता आणि इथे मात्र रिव्ह्यू अनसक्सेसफुल. हा, एकच रिव्ह्यू मात्र प्रत्येक टीमला दिला जाईल याची देखील नोंद घ्या आपण. सचिन कडू आगे. सचिन कडू या, परंतु सावकाश या.
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. लगातार तिसऱ्या गोलंदाजाचा वापर आपल्याला पाहायला मिळते. 2च रन या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात क्लिकबाईच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र विजय पवार ब्रँडेड 6 रन. दरारा संपला नाही, संपणारही नाही माझ्या राजा शिवबाजा दरारा. ही स्पर्धा आपण अतिशय जबरदस्त पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा आपण पाहिली. या उत्तुंग अशा ट्रॉफ्या प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. आदरणीय सन्मान्य भवानी ज्वेलर्सचे मालक कुंदन सिंग यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्यानंतर मयुरा ज्वेलर्सच्या माध्यमातून नक्की जेम्स गुज्जर यांच्या माध्यमातून आम्हाला चांदीच्या 25 फ्रेम देखील देण्यात आल्या. त्यांचं देखील मनाच्या अंतर्गतातून आभार व्यक्त करतो. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. आमची A1 जोडी दमदार आमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक संतोष शेठ पाटील साहेब आणि गोल्डरमॅन आमचे दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला देण्यात आल्यात. आदरणीय सन्मान्य गणेश शेठ कुटाकर मॅन फ्रॉम नावडे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. कैलासवासी शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे कुटारी यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्यात. त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आज मात्र प्रेक्षक वर्गांसाठी लकी ड्रॉसाठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे. किती आम्हाला स्पोर्ट्स सायकल उपलब्ध करून दिले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कृष्णा शेठ पाटील रोहिंजन फॉर्च्युनर की सवारी यांच्या माध्यमातून आज प्रेक्षक वर्गांसाठी एक लकी ड्रॉसाठी इथे माझ्या स्पोर्ट्स सायकल आहे. त्यानंतर उद्या फायनल डे मध्ये 2 स्पोर्ट्स सायकल आहे त्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात. दोस्ती दिनातील राजा माणूस मित्रांनो, क्रिकेटला धर्म पंथ मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीण दळवी साहेबांच्या माध्यमातून या 2 स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉ मध्ये आपण नक्कीच पाहू शकतो. त्या संपूर्ण दानशूरदात्यांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद. तर बोलूया आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज राहुल भगत आलाय. राहुल विचार केला तर लगातार 4 गोलंदाजांचा वापर इथे करण्यात आला गेलाय. आणि इथे मात्र विकेट आली आहे. सौरभने मात्र हा झेल टिपलाय. 3रा झेल या सत्रामधला आपल्याला पाहायला मिळतंय. या संदीप शेठ या SS ट्रान्सपोर्टचे मालक खऱ्या अर्थानं संपूर्ण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज आणि मालिका वीरसाठी ती ट्रॉफीज पाहतोय. कैलासवासी शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ SS ट्रान्सपोर्टचे मालक आमचे आदरणीय सन्मान्य संदीप शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठाकडे आगमन. त्यांचं मनापासून अधिक स्वागत. तर इथे मात्र धावसंख्या आपण पाहतोय ती तब्बल 25 वरती 25 धावा. 3 षटका आपण राहुल पाहिले की 3 षटकामध्ये शेवटच्या एक चेंडूवरती तो षटकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्येला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु खऱ्या अर्थाने जबरदस्त गोलंदाजीचा इथे पाहायला गेलं तर मारा पाहायला मिळतोय तो रिटगड संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राहुल समोर फलंदाज राजकुमार साठी हा चेंडू लेग बिफोर द विकेट. दुसरी विकेट मात्र इथे प्राप्त करतोय गोलंदाज राहुल भगत. उसटणे संघाचे संघनायक आणि चैतन्येश्वर कोठारी संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये एखादा संघनायक इथे उपस्थित नसला तर दुसरा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित असला तर समोरच्या संघाला इथे मात्र नाणेफेकीचा कॉल देण्यात येणार आहे. यस, क्या बात आहे. बरोबर, नियम हे असायलाच हवेत तरच ती स्पर्धा यशस्वी होत असते. आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले नियम आपण पाहतोय.
हो, खूप सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत राहुलने 4 चेंडू फेकले, 4 मध्ये एकही धाव दिली नाहीये. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज शैलेश. हो हो, इथे मात्र आतली कडा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आणि या स्पर्धेची ही मेडनवर होईल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. 3 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 मेडनवर आम्ही पाहिले, परंतु ही मेडनवर होईल का चौथी हा प्रश्न आता आहे. एक शेवटचा चेंडू. हो हो हो, इथे मात्र नक्कीच मेडनवर. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी केली आहे. विकेट किपरने मात्र थोडीशी चूक केली, एच लागली होती असं वाटतंय. आणि नक्कीच या पंचांनी दर्शवलाय म्हणजे तिसरी विकेट असते, परंतु काय हरकत नाहीये. मेडन ओव्हर ही मात्र या गोलंदाज राहुलच्या नावावरती आले. या स्पर्धेची चौथी. आल्या त्या 25 धावा म्हणजे बिकट परिस्थिती होती ती आता परिस्थिती मात्र कुठेतरी सुधारली गेली आहे. पिसारवे संघाची जबरदस्त इथे मात्र इनिंग साकारली गेली आहे, खेळ साकारला गेलाय. विजय पवार आणि शेवटचा फलंदाज ज्याने षटकार ठोकलाय तेजस पाटीलने. आणि विजय पवार ज्याने तब्बल 27 धावांची खेळी साकारली आहे. 51 धावांचं आव्हान आहे. इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा पॉवरफुल. इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा पॉवरफुल. श्री छत्रपती ट्रॉफी चषकाची अलग हाय लेवल. कमलाकर पाटील दादानी चषक ठेवलाय तलोजे मजकूर गावान. अक्षय बालाराम पाटील स्मृती आयोजित ठेवला या चषक. अक्षय बालाराम पाटील स्मृती आयोजित ठेवला या चषक. चला वेलकम उसाटणे संघाचे संघनायक आणि स्वर्गीय शांताराम शेठ बापू किंग प्रतिष्ठान 7545 चैतनेश्वर कोठारी संघाचे संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण मित्रांनो टॉस घेतोय. आमचे जबरदस्त साथी समालोचक मित्र सातत्याने मी भरपूर वर्ष समालोचन केलं ते आमचे कोठारीचे संजय भोईर यांना विनंती करीन व्यासपीठावरती या. त्यांच्या माध्यमातून आम्हाला बिस्लरीचे 20 बॉक्स देखील देण्यात आलं, त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणातून आभार. संजय दादा व्यासपीठावरती या, आपली जागा ही व्यासपीठावरती आहे, यायचं आहे आपण. संदीप शेठ म्हात्रे, प्रवीणदादा दळवी, निलेश शेठ तांबळे आपल्याला व्यासपीठावरती इन्व्हाइट करतात. स्वतः कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. सबसे ग्रेट कमलाकर शेठ. चला पहिला चेंडू पडण्या अगोदर नाणेफेकी ते संपन्न होणे गरजेचं आहे, अन्यथा सामना षटकामध्ये कपात केलं जाईल. पहा एखादा संघनायक या ठिकाणी उपस्थित असेल तर समोरच्या संघाला इथे मात्र टॉस विन दिला जाणार आहे. पहिला षटक पहिला चेंडू पडण्या अगोदर इथे नाणेफेकी आपण संपन्न करतोय. स्पर्धेचा रूल्स आहे, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे मित्रांनो. एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल, कप्तानच पाहिजे असे काय हरकत नाही आहे, पण तुमचा टीमचा प्रतिनिधी इथे येणं गरजेचं राहील. या संजय दादा. चला तर बोलूया आपण सेकंड सत्रामध्ये ऐकूया आवाज साई राजे यांचा. जिंकण्यासाठी तब्बल 51 धावांची गरज आहे. थँक्यू सर. तर पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघनायक इथे उपस्थित नसतील तर षटकामध्ये आता कपात केली जाईल. पहा सामना 5 षटकांचा तर सामना दोन्ही मात्र संघांना हा 4 षटकांचा असेल.
धन्यवाद संदीप पाटील सरांचा आपण आवाज ऐकला पहिल्या सत्रामध्ये. धन्यवाद सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती विजय पवार काय खेळला मैदानावरती बरसला. 5 षटकाचा हा सामना आपण पाहिला. धावसंख्या बनवल्यात 50 आणि 51 धावांचा एक माफक आव्हान दोन्ही टीमला देऊया कॉम्बॉक्स कडनं. मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल विजय पवार संदेशसाठी ड्राईव्ह करतात. नजाकत होती डीप एक्स्ट्रा काय ड्राईव्ह होती. हा ड्राईव्ह हा मरीन ड्राईव्ह पेक्षा खूप सुंदर ड्राईव्ह होता. चेंडू सीमा पार खणखण 4. मात्र त्यांचं स्वागत केलं जातोय चौकाराच्या बरोबरीनं खणखणीत दणदणीत 4 रन. संघाचे संघनायक इथे स्वर्गीय शांताराम शेठ बापू किंग प्रतिष्ठान 7.45 चैतन्येश्वर कुटारी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. विशाल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फोल्डर लाईनचा चेंडू दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत येतील भागतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतील फक्त सिंगल. मॅचचा आनंद घेत असताना आपण या ठिकाणी पाहतोय कल्यादादा धवणे देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यानंतर विनोदजी धवणे, सुनीलदादा पाटील, लक्ष्मण पाटील, अविक महादे, राजेश महादे, मॅचचा आनंद घेत असतील. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. 9 धावा पुस्तकावरती. ओहो फुल्लर लाईनचा चेंडू होता स्लॉट मध्ये नाही आहे. पंचामच्या दिशेने बोलतात अगदी शाहरुख खानच्या हातामध्ये. लालचंद काउंट सरांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू गोलंदाजाला मात्र फेकावा लागेल. जबरदस्त लाजवाब पारदर्शक असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त आयोजन आहे. तक्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावं इतकं चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. ड्राईव्ह करतायत जबरदस्त तडाखा डीप बाजू क्षेत्ररक्षक आलेत. त्यांच्या हाताला चाटून पुसत चेंडू सीमा बा डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रन केली आहे. फुटला मर्द मराठांच्या मर्द तलवारी मुघल फिरती माघारी. राज जर तुम्ही अजून 10 वर्ष जगला असतं तर मुघलांनी सुद्धा कपाली भगवाच लावला असता. सुंदर संगीत. श्री छत्रपती ट्रॉफीचा आगाज धमाका या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू फेकला ब्लॉक हॉल मध्ये विजय पवार. 5 चेंडू संपल्यात. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्यात तब्बल 14. विचार करायचा 51 धावेंचा जबरदस्त ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. स्वर्गीय निरावंती संतोष शेठ म्हात्रे स्मृती गावदेवी पिसार संघ इथे गोलंदाजी करत असताना 51 धावसंख्या इथे डिपेंड करायच्यात. समोर फलंदाज स्ट्राईक इनला पाहतोय. संदेशला पाहतोय. सौरभ आहेत. ओ पुन्हा एकदा ड्राईव्ह करता टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विजय. चांगलं क्षेत्ररक्षण. चला षटकाची इथे झाले सांगता. पहिला पॉवर प्ले इथे समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टेबलाय धाव पुस्तकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. भैरवनाथ 11 रीडगड संघ 15 धावा. चला धन्यवाद डीजे मास्टर सुरेख संगीत. चला आता मात्र नाणेफेकीचा कॉल इथे मात्र दिला जातोय. स्वर्गीय शांताराम शेठ बापू किंग प्रतिष्ठान 7/4 चैतन्येश्वर कुटारी संघाला इथे मात्र नाणेफेकीचा कॉल देण्यात आलेला आहे. चोवीस चेंडू 36 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज.
सुनील दादा पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जल हेतू कल या पाण्याची सुविधा करण्यात आली. त्यांचं मनापासून आभार. संजय शेट्ट भोई त्यांच्या माध्यमातून देखील पाण्याची आम्हाला सोय करण्यात आली, त्यांचं देखील आभार. मॅच ऑन आहे. पेटाली एंड करणं. सेकंड पॉवर प्ले चालू. तेजेश हो ड्राईव्ह करतात. नजाकत विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका. चेंडू चाललाय. शैलेश की ते होते मंगेश मात्रेला हुलकावणी दे. चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. आज कॉम बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकतोय. जबरदस्त आवाज. ड्राईव्ह करता बॅटची एज. यस बिग फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. सौरभ बोपीच्या बॅट्स मधून आपण 2 चौकार पाहिले होते. पहिला झटका भैरवनाथ 11 रीडघर संघाला. प्ले 11 मध्ये आम्ही गोरक्षनाथ दादा म्हात्रेनं देखील खेळताना पाहतोय मित्रांनो. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आज कॉम बॉक्स मध्ये रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील सरांचा आवाज मैदानावरती घुमताना दिसेल. त्यानंतर आमचे बंधुतुल्य मित्र रोशन पाटील शिरवली यांचा देखील आवाज आपण ऐकताना पाहू शकाल मैदानावरती. राहुल भगत येत आहेत. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज. हो इथे ड्राईव्ह करायचा होता. चांगली गोलंदाजी. ग्रेट कमबॅक. इथे पहिल्या षटकामध्ये पहिल्या P1 मध्ये जरी धावा आल्या असतील, परंतु या षटकामध्ये 3 चेंडू 4 धावा खर्च केले त्या गोलंदाजानं. हा चेंडू आपण पाहतोय. यावेळी शॉट विड आपला डायरेक्ट हिट. करीबी मामला. क्लोजिंग काउंटर नाही आहे. सेफ झोन मध्ये दोन्ही फलंदाज येतात. एक धाव. कप्तान का जलवा मैदानावरती आपण पाहतोय. एकावन्न धावेचा पिछा करत आहेत. 19 मध्ये 31. चला वेलकम उसाटणे टीम या ठिकाणी सज्ज झाले. येस नाणेफेकीचा कॉल देण्यात आला. यू कमिंग टू लेट. सर काय जबरदस्त गोलंदाजी. पिसारे संघाचे समर्थक जर गोलंदाजी आवडली असेल, मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजीसाठी. या ठिकाणी पाहतोय प्रवीण दळवी साहेब, SS ट्रान्सपोर्टचे मालक संदीप शेठ म्हात्रे, संजयजी भोईर असतील, आमचे निलेश तांबडे असतील, अजय असतील, आमचे विशाल असतील, संदीप सर असतील, आमचे सुनीलजी मोरे, त्यानंतर आमचे अभि पाटील, त्यानंतर आमचे पाटील साहेब देखील आहेत, विजयजी राजे, राजेशजी पाटील, त्यानंतर आमचे हेमंतजी पाटील देखील आहेत, तुकाराम पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. 18 चेंडू 31 धाब्याची गरज. तू शांत म्हात्रे
शांत करतील का गोलंदाजाला? नाहीये. बॅटच्या स्लॉट मध्ये ढगाला लाइटिंग लावत चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. बॅट्स मधून ही आपण पाहिली शिवगर्जना. षटकार ठोकलाय पट्ट्यानं. जबरदस्त तडाखा. 26 रन्स. गुड नाटेक और ये सिक्सर देख. पटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. बत्तीस धावा पुस्तकावरती बनवाच्या आहेत 51. अद्याप देखील जिंकण्यासाठी 16 चेंडू 19 धाब्यांची गरज. या दोन षटकारानं सामना मात्र खुला गेलाय. भैरवनाथ 11 रेडगड संघाचा तालनार राहुल ऑन फायर. षटकार हॅट्रिक इथे संपादित केली जाईल का? हो, यावेळेस ऑन साइडला केला जात होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहिली. विकेट टेकन गोलंदाजी इथे मात्र करायला हवी. अठरा धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत भैरवनाथ 11 रेडगड टीमला. पुढील मॅच देखील रफ अँड टफ होणार आहे. गोलंदाज सज्ज. हो हो, ऑन साइडला चांगला तडाखा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत इथे कलेक्टिंग थोडीशी करावं होते गोरक्षनाथची, परंतु मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं संघटन पुढे टेपला धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 34. 34 धावा आहेत. जबरदस्त मॅच. मजा येते मित्रांनो मॅचचा आनंद घेत असताना. संपूर्ण प्रेक्षक वर्ग जबरदस्त प्रतिसाद मिळतो या ट्रॉफीला. 14 मध्ये 17 धाव्यांची गरज असताना मॅच जिंकावी लागेल संघाला. फिसारवेचे दर्शक हो, जोराचा प्रहार करायचा होता. बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. एक धाव अंकित. सिंगल वरती देखील इथे लक्ष केंद्रित केला जातो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. धावसंख्या वाढते. धाव पुस्तकावरती धावा 35 धावा. 16 धावसंख्येची अद्याप देखील गरज आहे. चेंडू हातामध्ये असतील. 13 चेंडू 16. मॅच बॅलन्स आहे. विकेट टेकन गोलंदाजी इथे करावी लागेल. स्ट्राईक मिळती कॅप्टन ऑफ द टीम. हो हो, इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. संदेश हा फलंदाज मैदानाच्या बाहेर. शैलेश इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, लेटकट करतात. हो, चांगला क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल शैलेशला. इथे चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने मेडनवर इथे आपण पाहिलं. खूप चांगली मेडनवर मॅच मध्ये फेकताना पाहिली गोलंदाज आपण पाहिले. राहुल ना काय गोलंदाजी साकारली मैदानवर. अप्रतिम. 11 मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. शैलेश मात्रे. दांडीगुल नजर हाटी. दुर्घटना घटी. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. वर्गांसाठी देखील आज मात्र खुशखबर असेल मित्रांनो. लकी ड्रॉ साठी आज स्पोर्ट्स सायकल आहे कृष्णा शेठ पाटील रोहिंजन. आणि उद्या
मेगा फायनल मध्ये 2 लकी ड्रॉ साठी स्पोर्ट्स सायकल आहेत. प्रवीण दळवी साहेबांच्या माध्यमातून दानशूर दात्यांचं मनापासून आभार. एवन जोडी संतोष शेट पाटील साहेब आणि आमचे थोर समाजसेवक दीपक शेट पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला बाईक देण्यात आलेली आहे. त्या संपूर्ण दानशूर दात्यांचं मनापासून आभार. 9-15 मॅच ऑन आहे. हो, इथे मात्र अगदी कलात्मकतेने नटलेला हा फटका पाहिला. डिप्स्क्युअर लेग रिजन मध्ये थोडेसे बंबल क्षेत्ररक्षण मिळतील. तिहेरी धाव होते कंप्लीट. आखो में से सुरमा चुराया. 3 धावा जिथे 2 होत्या तिथे मिळाल्या 3. एक धावेसाठी संघर्ष इथे मात्र करावा लागतो. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून आज जिंका उद्या जिंका, पण जिंकत राहा. जिंकण्याने तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. इथे झिजावं लागेल. जो झिजेल तो चमकेल. शर्यत अजून संपलेली नाही. स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघाला सांगायचं असतो की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून हरलेलो नाहीये. 8 चेंडू 12. 8-12चा समीकरण सध्या तरी 7-12ला भरपूर डिमांड आहे, परंतु इथे मॅच मध्ये 8-12ला भरपूर डिमांड असताना राहुल भगत, राहुल की जय जयकार होणार का मैदानावरती शैलेश? हो, इथे मात्र जोराचा प्रहार गॅप मध्ये चालला. चेंडू काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षण चांगलं पाहिलं. एवन क्वालिटीचा कलेक्टिंग देखील खूप चांगली पाहिली. इथे पाहिले धावसंख्या येतील 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. धाव पुस्तकावरती 21 धावा. 41 जिंकण्यासाठी 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. मैदानाचा इतिहास आहे. त्या इतिहासाच्या पानावरती ते ब्रँड कोरला जातोय. भैरवनाथ रीडगर संघाच्या हा खेळाडूंना ठोकलाय दमदार षटकार. शेतात दाखवणार का? रिव्हर एंड करणं. गोलंदाज सज्ज होतोय. विजय पाटील नावातच विजय. तो विजय इथे संपादित करावा लागेल. विजय मध्ये क्षमता भरपूर चांगली आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय निशांत. अगदी शांत स्वभावाचा हा खेळाडू, परंतु आपल्या संघासाठी त्याला इथं मात्र पेटावं लागेल, झिजावं लागेल. कधी थांबायचं, कधी उठायचं, कधी पेटायचं, या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी तुम्हाला मिळत असतं मित्रांनो, तेव्हा यशाच्या परमोच्च शिखरावरती नाव तुमचं कोरलं जात असतं. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज विजय. पहिलाच बॉल. 6-4ची मॅच. ड्राईव्ह करतायत. गॅपमध्ये ढकलतात. एक्स्ट्रा कव्हरला दुहेरी धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅच मध्ये शिरकाव करतोय भैरवनाथ रीडगर संघ. आता मात्र इथे मात्र अम्ब्रेला फिल्डिंग तुम्हाला लावावी लागेल. अगदी क्लोज एन्काउंटर करण्यासाठी विकेट टेकन गोलंदाजी इथे होणं गरजेचं राहील. प्रेशरवरती प्रेशर क्रिएट करावं लागेल विजयला. पुन्हा एकदा हलक्या हाताना सॉफ्ट हँड. 1 धाव तर पूर्ण होते. आता 4 मध्ये 1, 4 मध्ये 1. चेहेल सारखी गोलंदाजी ते करावी लागेल. गोलंदाजी मात्र इथे पाहिली तर थोडीशी खराब झाली. अन्यथा गावदेवी पिसारवे संघ हा चॅलेंजर संघ म्हणून या परिसरामध्ये गणला जातो. समोरच्या दिशेने डायरेक्ट हिट करायला या सिच्युएशनला नाहीये. मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केले. नाव सांग टीमचं. प्रणवी प्रथा 11 पुरस्कृत. 7-8 7-4
प्रणय भोबी आज संघ पॅकर आहेत. पॅकरांचं नाव घ्यावं लागतं बाबांना तर नाराज होतात. चला कुठे टीम डिसिजन कळवा आपण. चला तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. राहुल भगत मेडन ओव्हर प्लस 2 विकेट आणि 25 धावा. क्या बात आहे. बॅटिंग घेतली आहे उसटणे टीम. आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच उतरायचं आहे. हँडशेक करा. हडलक का गावदेवी पिसारवे संघ हरलात पण वाघासारखे लढलात. चला आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. तुकाराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान आम्ही घेतोय. दादा या व्यासपीठावरती आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चला आपण सन्मान घेतोय तुकाराम पाटील साहेबांचा. कमलाकर शेठ पाटील यांचे खऱ्या अर्थानं भरपूर जवळचे मित्र आहेत. माय चोपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि भिंतीवरील घड्याळ देऊन आपण करतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान. सुनीलजी मोरे यावं आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आपल्याच हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये सुनीलजी मोरे साहेबांचं करूया आपण शुभ सन्मान. बघा भाऊ भाऊ संदीप भाऊ बघा रोशन मोरे यावत नको बरं आता करू आम्ही दोघं. चला त्यानंतर अभि पाटील या या पाटील साहेब या. चला वेलकम मुसाडने. चला क्षेत्ररक्षण सजवा. सलामीची जोडी उतरा आपण मैदानामध्ये. चला 2 मिनिटाचा टाइम असेल सर. 2च मिनिटाचा टाइम असेल पहा. अगदी वेळेवर सामने आम्ही ते कंप्लीट करतो सर. चला निलेश तांबडे साहेब या. शांततेचं प्रतीक या निलेश तांबडे. चला मॅन ऑफ द मॅच देऊया. निलेश तांबडे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी तरी यावं. मॅन ऑफ द मॅच सेकंड मॅचचा